या योजनेचे पैसे वाढण्याची शक्यता आहे। या योजनेची रक्कम महागाईनुसार वाढवण्याची शिफारस पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीने। लाडकी बहीण योजना अत्यंत महत्त्वपूर्ण आनंदाची अपडेट असणार आहे। लाडक्या बहिणींची आता प्रतीक्षा संपणार आहे, कारण हप्त्याची रक्कम वाढवण्यासंदर्भात चर्चा होत आहे। पंतप्रधान आर्थिक सल्लागार समिती यांची शिफारस असून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता 1500 रुपये नाही तर वाढीव अनुदान द्या असे सुद्धा सल्ला देण्यात आलेला आहे। तर लाडक्या बहिणींनो शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे, कारण प्रत्येक महिन्याला लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 1500 रुपयेवरून 2100 रुपये देण्याचं जे राज्य सरकारने महिलांसाठी जे वचन दिलं होतं, आता त्यावरती काम करण्यासाठी केंद्र सरकारने आव्हान सुद्धा करण्यात आलेलं आहे। या संदर्भात लगेच अपडेट बघूया, कारण लाडक्या बहिणीनो जून हप्त्यासंदर्भात कधी येणार, त्यानंतर लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये किती पैसे येणार, सगळी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर लाडकी बहीण योजना पंतप्रधान आर्थिक सल्लागार समिती यांची मागणी आहे की लाडकी बहीण योजनेचे पैसे आता महागाईनुसार वाढवा। तर लाडक्या बहिणींनो आपल्याला देखील माहिती आहे की राज्य सरकारच्या माध्यमातून वचन दिलं होते की 1500 वरून 2100 रुपये करण्यात येईल व जे पात्र लाभार्थी महिला आहे त्यांच्या खात्यामध्ये आता योजनेची रक्कम वाढीव करून सुद्धा देण्याची इथे शक्यता वर्तवली जात आहे। सध्या महागाई खूप वाढत आहे, त्यामुळे लाडक्या बहिणींना फक्त 1500 रुपयेवरती भागवू नका। लाडक्या बहिणींचे जे अनेक राज्यांमध्ये, ओडिसा असो किंवा अनेक राज्यांमध्ये जिथे लाडकी बहीण योजना चालवली जाते तिथे 1500 रुपयेपेक्षा जी रक्कम आहे ती जास्त आहे व त्या लाडक्या बहिणींना 2 वर्ष झाले आहे ही योजना सुरू करून। त्यामुळे आर्थिक सल्लागार आहे यांची जी मागणी आहे ते पूर्ण होण्यासाठी केंद्र सरकार समितीचा हा मोठा सल्ला असणार आहे। बँक खात्यात पैसे जमा झाल्यामुळे महिलांचे मासिक खर्चात 46% वाढ सुद्धा झाली असल्याची माहिती मिळत आहे। तर लाडक्या बहिणींनो तुम्ही सुद्धा ऑनलाईन पद्धतीने ते जे काही खर्च आहे किंवा जे काही मासिक खर्च आहे करता का नाही नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे, कारण हे मासिक खर्च जे महिलांचे वाढलेले आहे ते कशासाठी आहे, तर मुलांचे शैक्षणिक खर्च असू द्या किंवा जे काही औषध पाण्याचा खर्च असू द्या, जे आर्थिक व्यवहार आहे त्यामध्ये महिलांचा समावेश जास्त असल्यामुळे लाडकी बहीण योजनेमध्ये केंद्र सरकार समितीचा एक मोठा सल्ला देण्यात आला आहे, ज्यामध्ये लाडकी बहीण योजना सुरू झाल्यानंतर प्रत्येक महिला आर्थिकरित्या स्वतंत्र होण्यासाठी नक्कीच इथे विचार करत आहे व लाडकी बहिणी कोणावरही डिपेंडंट न राहता आपल्या मुलांचा खर्च असू द्या किंवा आपल्या घराचा खर्च असू द्या ते 1500 रुपये भागवताना दिसत आहे। त्यामुळे केंद्र सरकार समितीचा हा मोठा निर्णय असणार आहे, मोठा सल्ला असणार आहे की लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या पात्र महिला असणार आहे त्यांना आता 1500 रुपयेवरून 2100 रुपये करण्याची वेळ आलेली आहे। अनेक महिलांना हे सुद्धा प्रश्न आहे की आम्हाला जून महिन्याचा हप्ता कधी जमा होणार आहे। आता लवकरच 2 ते 3 दिवसांमध्ये GR येणार आहे व अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे देखील जमा होणार आहे। नवीन लेखाशीर्ष खाली लाडकी बहीण योजना सुरू झाली असल्यामुळे लाडक्या बहिणींचं आता टेन्शन कमी होणार आहे का, कारण आता कोणतेही वेळ न दवडता पैशांचं वितरण सुरू होणार आहे। मात्र ज्यावेळेस केंद्र सरकार समितीचा हा सल्ला राज्य सरकारच्या माध्यमातून पूर्णपणे केला जाईल त्यावेळेस नक्कीच ते 2100 रुपयाचा निर्णय देखील लवकरात लवकर होणार आहे। योजनेचे पैसे मुलांच्या शिक्षणासाठी, औषध उपचारासाठी व घर खर्चासाठी मोठ्या प्रमाणात वापर होत आहे, त्यामुळे आर्थिक व्यवहार देखील लाडक्या बहिणी व्यवस्थितपणे पार पडत असलेले दिसत असल्यामुळे जे आर्थिकरित्या लाडक्या बहिणींनी स्वतंत्र होण्यासाठी लाडकी बहीण योजना 2024 मध्ये काढण्यात आले आहे त्याचं जे काही मोठं होतं ते पूर्ण होताना दिसत असल्यामुळे लाडक्या बहिणींसाठी केंद्र सरकारचा हा मोठा प्रस्ताव आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून ही जी योजना सुरू झालेली आहे ते पंतप्रधान आर्थिक सल्लागार समिती यांची ही मोठी मागणी असणार आहे। तुमचं मत काय असणार आहे नक्कीच कमेंट करून सांगा, कारण सध्या खर्च सुद्धा तेवढा वाढलेला आहे। गॅसचा खर्च असू द्या, भाजीपाल्याचा खर्च असू द्या, औषध उपचारांचा खर्च असू द्या किंवा शैक्षणिक खर्च आहे ते महिलांना सांभाळावं लागतं, जे आर्थिकरित्या जे महिला कसरत करून सांभाळत आहे त्यानुसार सरकारने 1500 रुपयेवरून 2100 रुपयाचा निर्णय लवकरात लवकर घेणं गरजेचं असणार आहे। लाडकी बहीण योजना सुरू होऊन 2 वर्ष झालेले आहे व महायुती सरकारने त्यांच्या वचननाम्यात सुद्धा सांगितलं होतं की लाडक्या बहिणींसाठी 2100 रुपये करण्यात येणार, प्रत्येक महिला 1500 रुपयेवरून 2100 रुपये देण्याचं, तसेच महिला सुरक्षतेसाठी 25000 महिलांना पोलीस दलात समावेश करण्याचं वचन देण्यात आलं आहे। त्या प्रकारे इथे पार पडायला पाहिजे, कारण शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार हे सुद्धा सांगितलं आहे व शेतकऱ्यांना आता कर्जमाफी सुद्धा मिळत आहे। त्या प्रकारे आता लाडक्या बहिणींचे 2100 रुपये देणे सुद्धा लवकरात लवकर पूर्ण होण्याची आशा आहे। महत्त्वपूर्ण अपडेट आहे, जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा, तुमचं मत कळवा आम्हाला व अशाच पुढील अपडेटसाठी आपल्या योजनात्रा पेजला व चॅनलला फॉलो सबस्क्राईब करा। धन्यवाद।